नमस्कार मित्रमैत्रिणींनो, घरची चव पल्लवी सोबतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज पुन्हा स्वागत आहे. आपण काय बनवत आहोत तर ते आहे कांद्याचं सूप. हो, टोमॅटो सूप, बाकीचे जे कॉमन सूप आहे किंवा कोथिंबीरची सूप तुम्ही पाहिलं असेल. तर आज आपण बनवणार आहोत कांद्याचं सूप आणि त्याच्यासाठी मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, जसे इथे बघितले. तसंच त्याच्याबरोबर थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला लागणार एक मॅगी क्यूब, जी व्हेजिटेरियनमध्ये मिळते, आपल्याला इझिली अवेलेबल असते ती, आणि पाणी वापरणार आहोत. तर आपण ही कशी करतोय ह्याची पद्धत आपण शिकूयात. तर प्रथम आपल्याला हा जो चिरलेला कांदा आहे तो आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेऊन त्याला आपण उकळायला ठेवणार आहोत आणि पाणी जास्त क्वांटिटीमध्ये ठेवायचं आहे. तर आपण पाहूयात हे कसं करायचं आहे. ठीक आहे. सो आपण 2 कांदे घेतले तर आपण तसे म्हणजे हे प्रत्येकी 1 वाटी बोल आपलं जे म्हणतोय आपण त्या सूपच्या हिशोबाने आपण बनवत आहोत. जी कोथिंबीर घेतली होती ती थोडीशी स्मॅश करून आपण ह्याच्यामध्ये सोडत आहोत आणि त्याचबरोबर आपण जे कांदे घेतले होते चिरून ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये उकळायला ठेवत आहोत. आणि ह्याला पूर्णपणे कांदा ट्रान्सपरंट कलरपर्यंत येईपर्यंत आपण ह्याला उकळत ठेवणार आहोत. किमान 5 ते 10 मिनटं पूर्ण कांद्याचा जो अर्क आहे तो पूर्ण पाण्यामध्ये आला पाहिजे. कांद्याचा आणि जो कोथिंबीरचा अरोमा आहे ना, तो पण खूप छान सुटला आहे. एकदम टेम्पटिंग फीलिंग येत आहे आपल्याला त्या सूपची. आणि हे सांगू इच्छिते की हे जे सूप आहे हे जर का तुम्हाला घशाला त्रास होत असेल किंवा बरं नाही आहे तेव्हा पण तुम्ही हे पिऊ शकता. खूप चांगलं आहे आणि खरंच घशाला किंवा थ्रोट इन्फेक्शन झालं त्याच्यासाठी हे खूप म्हणजे खूपच फायदेशीर आहे. तर आता पहा, ऑलमोस्ट पाणी आता आटलं आहे, चांगलं एकजीव झालेलं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे बघ कलर पण चेंज झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये जी आपण मॅगी क्यूब घेतली होती, जर का तुम्ही कमी क्वांटिटी करत असाल तर मेक शुअर हे अर्धच टाकायचं आहे तुम्हाला. पण आता आपण बघा जसं की 2 जणांसाठी आपण केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण ही अर्ध्यापेक्षा जास्त घालणार. मध्ये ऑलरेडी सॉल्ट असतं तर आपल्याला परत मीठ टाकायची गरज नसते आणि सीझनिंग पण असतं, तर काहीच घालायची गरज नाही. फक्त ही आपण ऑलमोस्ट हे क्यूब असतं ह्याच्यामध्ये मी आता ऑलमोस्ट 3/4 घालणार आहे आणि दॅट्स इट. हे झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत थोडंसं, जर का मीठ एखाद्या वेळेस जास्त क्यूब पडलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही, थोडंसं पाणी टाका परत एकदा आणि उकळू द्या. आता हे बघा अशा पद्धतीने हे दिसणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे खरंच खूप हेल्दी आहे. आणि ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला तिखटपणा हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडी काली मिरी पण ॲड करू शकता.